आम्ही पक्षाची ठाम भूमिका या ठिकाणी मांडली की जोपर्यंत ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आणि सायबर ॲक्ट अंतर्गत तुम्ही आरोपी सूरज चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. परंतु त्यांनी आमच्याकडून वेळ मागून घेतली आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत तुम्हाला या गोष्टीचा रिझल्ट देऊ. नाड़े भाई ने मुझे बताया कि ऐसा ऐसा हो गया है, अपने प्रकाश जी अम्बेडकर के ऊपर किसी ने गलत फेसबुक पे पोस्ट डाली है. तो हम लोग तुरंत पुलिस स्टेशन में आए. पुलिस स्टेशन में आने के बाद साहब छुट्टी पे थे, आज संडे होने की वजह से सीनियर साहब छुट्टी पे थे. तो हम लोग 3 बजे से लेके शाम में 7 बजे तक यहीं रुके थे. यहाँ रुकने के बाद शाम में 7 बजे साहब इधर आए. उनको हम लोग ने एक निवेदन बना के दिया जिसमें हम लोगों ने उन पर ये बताया कि इसके ऊपर कौन कौन सा गुनाह दाखिल हो सकता है. उसके सारे पुरावे दिए, वो पोस्ट दिए, वो लड़के का पूरा एड्रेस भी दिए. और इसके ऊपर एट्रोसिटी के अलावा और 501 वगैरह ऐसे बहुत सारे गुने हैं जो वो दाखिल होना चाहिए था. और हमने साहब को ये भी बोला, सीएम साहब ने खुद बोला है कि जो भी राजकीय अध्यक्ष पे राजकीय नेता पे कोई नेताओं पे टिप्पणी करता है उसके ऊपर कड़क कार्रवाई होनी चाहिए. और पुलिस प्रशासन की तरफ से भी ये मांग है कि जो भी फेसबुक व्हाट्सएप पे अगर कोई भी किसी का दिल दुखाने वाला, किसी के चरित्रहीन करने वाला पोस्ट अगर डालता है तो उसके ऊपर कड़क कार्रवाई होनी चाहिए. यहाँ तो श्रद्धेय प्रकाश जी अम्बेडकर साहब के ऊपर जो कि हमारे नेता है उनके ऊपर वो बदमाश ने लिखा है. तो हम चाहते हैं कि उसके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई हो. ये इसके लिए हो कि कल अगर से कोई इसका गलत प्रचार बाहर होता है तो इससे बड़ी तेड़ निर्माण होने की शक्यता है. ये टालने के लिए हम लोग साहब को रिक्वेस्ट ये कर रहे थे कि जल्द से जल्द इस पर अगर गुनाह दाखिल होता है तो कार्यकर्ताओं में थोड़ा सा समाधान रहेगा कि नहीं गुनाह दाखिल हो गया है और कोई भी गलत हरकत बाहर ना हो. इसके लिए हम साहब पे रिक्वेस्ट कर रहे थे कि जल्दी से जल्दी इस पर एट्रॉसिटी और जो भी कुछ कलम बैठते हैं उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. उन्होंने हमको बोला था कि आप अभी जाओ. हाँ, उन्होंने हमको 12 से 1 बजे के बीच में आओ बोला था. 1 बजे के अंदर हम लोग गुनाह दाखिल कर लेंगे बोला. लेकिन हम लोग ने अभी जब पूछा कि अभी तक गुनाह दाखिल नहीं हुआ साहब, तो साहब का बोलना था कि अभी तक ओपिनियन हमारे पास आया नहीं है, लेकिन आरोपी को हम लोग ने ताबे में लिया है, ये साहब का बोलना था. तो हमारा रिक्वेस्ट ये है कि इसके ऊपर जल्द से जल्द FIR हो. धन्यवाद. सर्वात पहिलं काय आलं की ज्या वेळेस ही पोस्ट आली त्यावेळेस ती आप्पा क्षीरसागर हे माझे सहकारी आहे, यांनी ही पोस्ट पाहिली. त्यानंतर त्यांनी मला कॉल केला की साहेबांच्या बाबतीत असं असं घाण वक्तव्य झालेलं आहे खालच्या पातळीला. त्यानंतर मी आपल्या पक्षाचे जे फादर बॉडीचे अध्यक्ष आहे मुनीर भाई कुरेशी आणि संतोष भाऊ संकत व माझे सहकारी आहे राहुल भाऊ गायकवाड, आबा भालेराव आणि लक्ष्मण भाऊ आबडे आणि आमचे सम्यकचे शुभम भाऊ चव्हाण आणि ओमकार भाऊ कांबळे यांना आम्ही सांगितलं व ह्या आम्ही सगळ्यांनी इथं गोळा झालो. त्यानंतर आम्ही साहेबांना निवेदन दिलं की साहेब ह्या वक्तव्याला की जेणेकरून साहेबांच्या बाबतीत असं घाण बोलल्यानंतर की ह्याच्यानी समाजामध्ये तेढ निर्माण होईल, भांडणं होतील, हे होतील, ते होतील. तर त्यानंतर आम्ही साहेबांना बोलल्यानंतर साहेबांनी आमची काय भूमिका व्यवस्थितपणे घेतली नाही. मग आमच्या महिला संघटनेचे पंचशिलाताई कुडवे यांना बोलवून घेतल्यानंतर त्यांनी साहेबांना काही थोडंसं प्रेशराईज केल्यानंतर साहेबांनी आम्हाला की आमच्या फेवरमध्ये आले की ठीक आहे, आम्ही ह्या बाबतीत तुमच्या बाबतीत कंप्लेंट करू, पण गुन्हा काय दाखल करायचा आहे तो आम्हाला आत्तापर्यंत काही माहीत नाही आहे. तर मग आम्ही साहेबांना आमचे पुरावे दाखवले की साहेब ह्या वक्तव्याला खडकवासला ह्या भागामध्ये ह्या चौकीनी कोणत्या तरी चौकीनी की असं वक्तव्य केल्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल केलेलं आहे. तर आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही जे तुम्हाला आत्ता विषय मांडलेला आहे, तुमच्या पुढे प्रश्न मांडलेला आहे, त्या ॲक्टनुसार म्हणजे त्या विषयाला अनुसरून ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल होतोय. दखल घेतली म्हणजे घेतली तशी दखल, पण ॲक्शन काय आहे, ॲक्शन काय नव्हतं त्याच्यावरती की काय गुन्हा दाखल करणार काय नाही. तर आम्ही साहेबांना आम्ही कन्व्हिन्स केलं की साहेब आम्ही ह्या गुन्ह्याच्या संदर्भात आमच्यापाशी असे पुरावे की ह्या वक्तव्याला ॲट्रॉसिटी ॲक्टवर गुन्हा बसतोय, त्याचे आम्ही त्यांना पुरावे पण दिलेले.
काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात सूरज चव्हाण नामक युवकाने फेसबुकवर आक्षेपार्ह विधान केले. याची माहिती मला कपिल शिवशरण असतील, आप्पा क्षीरसागर असतील, अतुल नाडे असतील या सर्वांच्या माध्यमातून मिळाली आणि त्या अनुषंगाने पक्षातील विविध सर्व लोकांना आणि नेत्यांना आम्ही संपर्क केला आणि खडक पोलीस स्टेशन येथे त्या सूरज चव्हाण नामक युवकावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि त्या युवकाला कडक शासन व्हावे या अनुषंगाने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे विविध कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सदस्य जमले होते. ज्यावेळी आम्ही साहेबांना भेटलो त्यावेळेस त्यांची सहकार्य करण्याची भूमिका अजिबात नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं या ठिकाणी असं होतं की आम्ही पब्लिक प्रॉसिक्युटरकडून तुम्ही जे निवेदन सादर केलं आहे त्या संदर्भातलं आम्ही ओपिनियन घेऊ, ACPींसोबत बोलू, DCPींसोबत बोलू. त्यांनी एकदम लेंदी प्रोसेस आम्हाला सांगितली आहे. ॲट्रॉसिटीमध्ये वारंवार काम करत असताना ह्या अशाच प्रकारची गळचेपी आणि अशाच प्रकारचं वेळखाऊपणा या शासनाकडून केला जातो याचा चांगला अनुभव आम्हाला होता. त्याच अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर दबाव आणला. कार्यकर्ते जे पक्षाचे या ठिकाणी जमले होते त्यांच्यावर देखील त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता या ठिकाणी ठाम भूमिका घेतली. पक्षाचे अध्यक्ष मुनवरभाई कुरेशी असतील, पंचशीलाताई कुडवे असतील, शतुल नाडे असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही पक्षाची ठाम भूमिका या ठिकाणी मांडली की जोपर्यंत ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आणि सायबर ॲक्ट अंतर्गत तुम्ही आरोपी सूरज चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. परंतु त्यांनी आमच्याकडून वेळ मागून घेतली आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत तुम्हाला या गोष्टीचा रिझल्ट देऊ. त्या अनुषंगाने पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. आता परत त्यांनी वेळखाऊपणा केलेला आहे. 1चा टाईम दिला होता, आता 2:30 वाजत आले आहेत तरीसुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फक्त हे जाहीर करतो, जोपर्यंत सूरज चव्हाण या युवकावर गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत त्याला या ठिकाणी अरेस्ट करून आणलं जात नाही आणि जोपर्यंत त्याला या ठिकाणी प्रेझेंट केलं जात नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा कोणताही कार्यकर्ता या ठिकाणी जाणार नाही. ते म्हणतात आहे, परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्या संबंधित पुरावा दाखवलेला नाही. कोणत्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन तो आरोपी दाखवलेला नाही. जोपर्यंत ते दाखवणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी इथून हलणार नाही असे या ठिकाणी मी जाहीर करतो.